नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर सकाळी 5 वाजता मी उठल्यानंतर सर्वात प्रथम कोमट पाणी पिते. त्याच्यानंतर मी लवकर उठते याच्यासाठीच, कारण की मुलीचा मला टिफिन बनवायचा असतो. कारण आपल्या आता सकाळीच 5:30 आणि 7च्या अशा 2 बॅच सुरू आहेत. मुलगी जाते 7:45ला. मग मला नंतर वेळ मिळत नाही, म्हणून मी सकाळी लवकर उठून तिचा टिफिन बनवून ठेवते. तर इथे मी भेंडीची भाजी बनवून पण घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी चपाती बनवत आहे. तर बऱ्याच वेळा मला व्हिडिओ वगैरे बनवता येत नाही, पण तरी मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवण्याचा, कारण की वेळ जातो आणि बरोबर मला 5:30 वाजता क्लास सुरू करावा लागतो. म्हणून मला वेळ जो आहे तो बचत करायचा असतो. म्हणून मी इथे पटपट चपाती जी आहे बनवून घेतली आहे. भेंडीची भाजी बनवलेली आहे. आणि सध्या मिस्टर पण नाही आहेत, त्यांची नाईट ड्युटी असते. त्याच्यामुळे मला सकाळी उठल्यानंतर मुलीचा टिफिन बनवावा लागतो. जर ते असले तर ते ॲडजस्ट करतात. कधी कधी ते बनवतात, कधी मी बनवते. पण आता काहीतरी करायचं म्हटल्यावर आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि धावपळ होते, पण सवय झालेली आहे शरीराला, त्याच्यामुळे काहीही वाटत नाही. त्याच्यामुळे माझं जे रुटीन आहे ते ठरलेलं आहे. मुलीचा टिफिन झाल्यानंतर मी 5:30ची बॅच सुरू केली. तर घरगुती आहार घेऊन मी माझं वजन कमी केलेलं आहे. तसेच बऱ्याच ज्या ताई आहेत माझ्याकडे जॉईन झालेल्या, त्यांनी पण घरगुती आहार घेऊन वजन कमी केलेलं आहे. तुम्हाला पण जर घरगुती आहार घेऊन वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. खाली दिलेल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला संपर्क करा आणि क्लास जॉईन करू शकता. मॉर्निंग ड्रिंकमध्ये मी इथे सब्जा घेते आहे. तर रात्री मी अर्धा चमचा सब्जा जो आहे तो भिजत ठेवलेला होता. तर याच्यात थोडे चिया सीड पण मिक्स आहेत. माझ्याकडे थोडेसे राहिलेले होते, ते मी ॲड केलेले होते. आणि आता थंडीमुळे मी शक्यतो सब्जा घेत नव्हते, पण आता थोडीशी थंडी कमी झाली आहे, त्याच्यामुळे मी जे सब्जा जे आहे ते घेत आहेत. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोमट पाणी टाकते मी, आणि त्याच्यानंतर लिंबू घेणारे. तर अशा पद्धतीने जे सब्जाचं जे पाणी आहे ते मी सकाळी आता आपला 6:45 वाजता क्लास झाल्यानंतर मी हे घेत आहे. तर रात्री फक्त चिया सीड आणि सब्जा भिजवून ठेवायचे. फायदेशीर आहेत आपल्याला वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये. वजन कमी करताना बरंच पोट भरून राहतं. सकाळी भूक लागत नाही शक्यतो. प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं, फायबर भरपूर असतं, पोट साफ होण्यास मदत होते. असे अनेक फायदे जे आहेत ते होतात. तर नक्कीच तुम्ही सब्जा किंवा चिया सीड वजन कमी करताना तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. तर मैत्रिणींनो, मी सकाळी 5:30 वाजता आणि 7 वाजता एक्सरसाइज करत नाही, त्याच्यामुळे मी इथे मॉर्निंग ड्रिंक जी आहे ती घेतलेली आहे 6:45 वाजता. तर माझा एक्सरसाइजचा जो टायमिंग आहे तो 10:15 वाजता आहे. आता फक्त मी 2 बॅचला फक्त करून दाखवते एक स्टेप, आणि बाकीचे मेंबर्स करत असतात. तर अशा पद्धतीने मी करते. त्याच्यानंतर 7ची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे, बघू शकताय. आणि वातावरण तुम्ही बघू शकताय, खूप ढगाळ असं आहे सकाळचं वातावरण. आणि आपली 7 ते 8:15पर्यंत ही बॅच सुरू. मैत्रिणींनो, वजन कमी करताना नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर नाश्ता करत नसाल तर अवश्य नाश्ता करत चला. तुम्हाला सवय नसेल तर हळूहळू सवय करा. एखादं फळ खाऊन सवय करा. तर इथे बघा 8:30 वाजता मी बरोबर माझा नाश्ता जो आहे तो करते. तर 7 ते 8:15पर्यंत आपला क्लास असतो आणि मी एक्सरसाइज करत नाही, त्याच्यामुळे मी नाश्ता जो आहे तो बरोबर 8:30च्या दरम्यान करून घेते. कारण की मला 1.5 तास मग पोट माझं उपाशी राहतं, म्हणजे मी 10:15 वाजता एक्सरसाइज करते. तर ज्या बिया मी भाजलेल्या होत्या तिळीच्या, अळशीच्या आणि भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या, त्याच सीड्स टाकून घेतलेल्या आहेत खरबुजावरती, आणि खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. दुपारच्या जेवणामध्ये आज मी लाल भोपळ्याची जी भाजी आहे ती घेणार आहे. तर लाल भोपळा जो आहे तो मी असा कापून घेतलेला, असा उभा, तर त्याची साल काढलेली नाही आहे. आणि अशी भाजी टेस्टला पण छान लागते आणि फायबरयुक्त आहे, पोट साफ होण्यास पण मदत होते आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे लाल भोपळा आणि दुधी भोपळा. तर मला दुधी भोपळ्याची भाजी काही जास्त आवडत नाही, पण मी लाल भोपळ्याची भाजी माझं वजन कमी करताना ॲड केलेली आहे. तर इथे मी तेल जे आहे ते कमी घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण आपण जितकं कमी घेऊ तितकं आपल्याला वजन कमी करण्यासाठी फायदा होत असतो. तर त्याच्यानंतर एकदम साधी भाजी बनवणारी मी. थोडेसे जिरे, थोडंसं मोहरी आणि हा कांदा, आणि फक्त लाल तिखट वगैरे आणि थोडंसं हळद आणि मीठ असे ॲड करून
बनवणार आहे. ज्यावेळेस आपण आपल्या जिभेची चव बदलतो त्यावेळेस आपलं जे वजन आहे ते लवकर कमी होतं. आपण बऱ्याच वेळा आपल्या जिभेचे चोचले जे आहे ते पुरवत असतो, ठीक आहे ना. जोपर्यंत तुम्ही तेल, मीठ आणि साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी करत नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी होण्यास मदत होणार नाही. म्हणून तेल, मीठ, साखर कमी करा, रोज व्यायाम करा, रोज हेल्दी आहार घ्या. अवश्य तुमचं वजन कमी होणार. आणि जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण पण ठेवा. आता जर समजा ही तुम्ही भाजी घेतली तर त्याच्यासोबत तुम्ही कडधान्य उसळ घ्या, अंडे घ्या, ऑमलेट घ्या, उकडलेले अंडे, त्याच्यानंतर किंवा 1 वाटी वरण घ्या. असं तुम्ही प्रोटीनचं प्रमाण पण ॲड करा. तर मला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला, पण आता मुलगा शाळेत गेला आहे आणि थोडासा वेळ आहे क्लासला आपल्या 10:15चा, त्याच्यामुळं म्हटलं तोपर्यंत पटकन एक व्हिडिओ काढून टाकूया. मला अशी पण भाजी बनवायची आहे, कारण की 10:15 ते 11:30 वाजता एक्सरसाइज झाल्यानंतर खूप भूक लागते, नंतर एनर्जी खर्च होते. मग त्याच्यामुळे स्वयंपाक जर अगोदरच तयार असला तर मग टेन्शन नाही, आहे की नाही. त्याच्यानंतर बघा आणि भाजी ॲड करणार आहे मी शिजलेली. तर तुम्ही सूप पण बनवून घेऊ शकता रात्री लाल भोपळ्याचा, किंवा असं साधी भाजी पण तुम्ही घेऊ शकता. भरपूर भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा मग चपाती त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता. बघा, आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे मी. तिखट जास्त काही एवढं खात नाही, पण ही भाजी थोडीशी गोड लागते, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं तिखट जास्त टाकलं तरी चालेल जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं मीठ. तर सेंधव मीठ जे आहे ते माझं संपलेलं होतं, म्हणून मी साधं आता मीठ आणलेलं आहे, कारण की साधं मीठच शेजारी मला दुकानात मिळालं अशा पद्धतीने. आणि फक्त वाफेवर शिजवलं आहे. मला वाटतं 3 ते 4 मिनटात होते, पटकन भाजी होते. तर तुम्ही अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वगैरे नाही टाकणार आहे, असंच वाफवून घेणार आणि खूप छान लागते. तुम्ही जर वरण घेतलं, भात आणि ही लाल भोपळ्याची भाजी चपाती नाही असं जर खाल्लं तर खूप छान टेस्ट येते त्याची. माझ्या आवडीचा पदार्थ जो आहे तो वरण भात आहे आणि त्याच्यासोबत लाल भोपळ्याची भाजी. तर त्याच्यानंतर आता झाकून ठेवून छान असं वाफवून घेणार आहोत. फक्त ही भाजी जी आहे ती वाफेवर शिजवायची. तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल जर तुम्हाला करायचं असेल तर, पण वाफेवर छान शिजून जाते. ही बघा शिजली पण. 4 ते 5 मिनिट लागतात आणि पटकन होते. तुम्ही अशीच वाफवून पण खाऊ शकता. तुम्ही अगोदर पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मी कधी कधी रात्री जे आहे ना लाल भोपळा वाफवून खाते, कधी कधी दुधी भोपळा पण त्याच्यावर वाफवून त्याच्यावर थोडंसं सेंधव मीठ टाकायचं आहे. बघा छान अशी भाजी वाफवून झालेली आहे, शिजलेली आहे व्यवस्थित. आणि थोडा वेळ परत त्याला बंद केल्यानंतर वाफ जी आहे ती लागून राहिलेली जी आहे ती परत छान अशी शिजून जाते. हे बघा छान असं शिजलेली आहे. तर वजन कमी करताना नक्कीच तुम्ही त्या लाल भोपळ्याच्या भाजीचा समावेश करा. बघा, आणि खूप साधी रेसिपी आहे, छान लागते, टेस्टला पण छान आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट थोडासा ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आणि एकदा करून बघा. फक्त अशी उभी चिरायची आहे, तिचं साल काढायचं नाही आहे आणि ते साल पण खायचं आहे. आणि छान टेस्ट येते. वरण भात आणि लाल भोपळ्याची भाजी किंवा भाकरीसोबत खाल्लात तरी चालेल. नक्कीच तुम्ही करून बघाल तुमचं वजन कमी करण्यासाठी. घरातील कामं पटपट आवरल्यानंतर मी 10:15 वाजता क्लास घेतला आणि 10:15 वाजताच मी एक्सरसाइज करते. तर तुम्हाला पण जर समजा वजन कमी करायचं असेल, तुम्हाला घरी एकटं एक्सरसाइज करायला कंटाळा येत असेल तर नक्कीच तुम्ही माझा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. आणि घरगुती आहार घेऊन तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. वजन कमी करण्यासाठी व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य आणि संयम असणं फार गरजेचं आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळ देणं. तुम्ही स्वतःला वेळ दिला, 24 तासातला 1 तास तुम्ही स्वतःसाठी दिला एक्सरसाइजसाठी. त्यानंतर दिवसभराचं जे रुटीन आहे तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते लवकरात लवकर कमी होणार आहे.
एक्सरसाइज झाल्यानंतर मी इथे संत्री घेतलेला आहे किंवा मग मी कधी कधी ड्रायफ्रूट्स पण घेते, तर इथे मी फळ घेतलेलं आहे संत्री. आणि दुपारचं जे जेवण आहे ते मी 12 ते 12:30 वाजता जेवण करते. तर इथे जेवणामध्ये मी घेतलेलं आहे गाजर, टोमॅटो, 1 वाटी वरण भात घेतलेला आहे. आणि तुम्हाला मी रेसिपी दाखवली लाल भोपळ्याची भाजी. तर मला ही लाल भोपळ्याची भाजी वरण भातासोबत खायला आवडते. तर आता बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की भात खाल्ल्यानंतर वजन कमी होत नाही किंवा भात खाल्ल्याने वजन वाढतं. तर एक सांगायचं म्हटलं तर आपण लहानपणापासून वरण भात खात आलेलो आहोत. तुम्हाला पण आवडत असेल, मला पण खूप आवडतो. तर मी भात हा नक्की खाते. तर तुम्हाला जे पदार्थ आवडतात ना ते तुम्ही आवडीने बनवून खा, फक्त ते प्रमाणात खा. तेल, मीठ, साखरेचं प्रमाण कमी करा. मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवा, खाण्यापिण्याच्या वेळा पाळा. नक्कीच तुमचं वजन कमी होणार आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही व्यायामाचं सातत्य पण ठेवणं फार गरजेचं आहे. इथे मी भरपूर भाजी घेतलेली आहे, भात घेतलेला आहे, 1 वाटी वरण घेतलेलं आहे. इथे चपाती किंवा भाकरी घेतलेली नाही आहे मी. तर नक्कीच तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही प्रमाणात खा. तुमचं जे वजन आहे ते नक्कीच कमी होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.